रस्त्यावर अनधिकृत कत्तल व मोसम नदीत रक्ताचा महापूर. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरी सुविधा समिती आक्रमक. बातमी मालेगाव येथून. मालेगाव शहरात दररोज रस्त्यावर होणारी जनावरांची अनधिकृत कत्तल व बकरी ईद सणानिमित्त मोठ्या प्रमाणात मोसम नदीपात्रात येणाऱ्या रक्ताच्या महापुराबाबत सार्वजनिक नागरी सुविधा समितीने जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे गंभीर तक्रार केली आहे. प्रशासन थातूरमातूर कारवाई करत असल्याचा आरोप करत समितीने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रोजी जिल्हाधिकारी नाशिक यांना दिलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की मालेगाव शहरात दररोज रस्त्यावर जनावरांची अनधिकृत कत्तल केली जाते. बकरी ईद सणानिमित्त 3 दिवस अधिकृत कत्तलखाने सोडून घरात व रस्त्यावर सर्रास जनावरांची कुर्बानी दिली जाते. हे थांबवण्यासाठी समिती सन 2010 पासून मनपा, महसूल व पोलीस प्रशासनाकडे मागणी करत आहे. मात्र दरवर्षी वेळकाढूपणा करून थातूरमातूर कारवाई होते. मागील वर्षी आदेश पारित करूनही अंमलबजावणी झाली नाही. रक्तमिश्रित पाणी गटारीद्वारे मोसम नदीत सोडले जाते. तेच पाणी गिरणा धरणातून जळगाव जिल्हा व मालेगाव तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी दिले जाते. त्यामुळे घटसर्प, पोटाचे, गुडघ्याचे व कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. शहरातील सायजिंगचे केमिकलयुक्त सांडपाणी देखील मोसम नदीत सोडले जाते. कोट्यवधी रुपये खर्चूनही मोसम नदी सुधार योजनेचा फायदा झाला नाही. मालेगावात कायद्याचे युग संपले आहे का? रस्त्यावर दररोज होणारी बेकायदेशीर कत्तल कोण रोखणार? अनधिकृत ठिकाणी कत्तल करणे हा कायदेशीर गुन्हा नाही का? मनपा रक्तमिश्रित पाण्यासाठी नाला व चेंबर सफाई करते, म्हणजे तो उपाय आहे का? असे सवाल समितीने उपस्थित केले आहेत. भालचंद्र शांताराम खैरनार, शंकर गंगाराम वाघ, चेतन आसेरी, श्री निखिल पवार, श्री फारुखभाई कच्ची, श्री गोपाळ सोनवणे, श्री गजानन येवले समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे या गंभीर प्रश्नावर तातडीने लक्ष देऊन रस्त्यावरील अनधिकृत कत्तल थांबवणे व मोसम नदीचे प्रदूषण रोखणे यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे, मालेगाव शहर प्रतिनिधी. त्याच्या नावावर बिलं काढले जातात, काहीतरी बनवलं जातं, परत ते होऊन जातं, परत येतं असा हा देखावा केला जातो. आणि या मालेगाव शहरात ज्या प्रतिनिधींना आम्ही पाठवतो हाऊसमध्ये, या विषयावरती एक विषयही चक्रार बोलायला तयार नाही. मी म्हणतो काय भीती आहे? आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही धर्माचा स्वाभिमान बाळगतो, आम्ही म्हणतो गर्वच येतो हिंदू आहे. मग त्या हॉलमध्ये बोलण्यासाठी आमचं हिंदुत्व का घेऊन देतो? आम्ही का बोलत नाही त्याच्यावरती? कारण की रक्त मिश्रित पाणी हे बेकायदेशीर इतके मालेगाव शहरातून वाहत मोसम नदीमध्ये येते, रस्त्यावर कत्तल होते. मग हे मान्य आहे का? जे हाऊसमध्ये बसलेले प्रतिनिधी आहेत त्यांना मान्य आहे का? त्यांना आम्ही आमचा प्रतिनिधी पाठवतो, पण याच्यावरती ते अनेक वर्षापासून बोलायला घाबरतात. का घाबरतात? फक्त सोयीचं राजकारण आहे. घबराट म्हणजे आमचं वोट बँक करा बोलते, आम्हाला नोटा वाटल्याच वोट मिळतात, ते सुद्धा मिळणार नाही. कारण की नोट वाटल्याशिवाय या मालेगाव शहरात राजकारण कोणीच करू शकत नाही. हजारो करोड रुपये वाटतात आणि मग तिथे प्रतिनिधी मधून शिकवतात. म्हणून यांच्याकडून काही करायची गरज नाही. फक्त नोटा वाटा, निवडून या, वाटम तुपम खाती आणि मस्त राहती. पण मालेगावकरांचं, नागरिकांचं आरोग्य आज रेशवर टांगले याचा कोणी विचार करत नाही. लहान बाळाला त्रास आहे, 10,000 रुपये रोजचा खर्च आहे. आज त्या बाळाची अवस्था काय? पोटामध्ये बाळाला आजार होतात. कशामुळे? पाण्यापासून. हवा शुद्ध नाही, पर्यावरण जरी नियम आहे, जरी कायदा आहे, पण त्याचं पालन या मालेगाव शहरात होत नाही. आज रोजी आम्ही आमच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आवर्जून विनंती करतो का पाणी शुद्ध असेल, शुद्ध पाणी असेल, शुद्ध हवा असेल तर आपलं जीवन शुद्ध राहील, पर्यावरण टिकल तर आपण जगू. आज या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना विचार करण्याची गरज आहे. आणि या मालेगाव शहराचं जर आरोग्य बिघडलं तर त्या कोणाच्या बापाने आटोक्यात येणार. आज मी म्हणतो आम्ही सुखी जरी असलो पण समाधानी नाही.